नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 16 डिसेंबर 2024 रोजी आपल्या राज्याचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या 16 डिसेंबर पासूनच हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे कोणकोणते प्रश्न मांडले जाणार या संदर्भात शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष लागून आहे। परंतु याच्या संदर्भात एक महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची जी काही नमो शेतकरी योजना चालू आहे त्या नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणे असेल किंवा जे काही नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता तो म्हणजे 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता निधीची तरतूद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख काय आहे, कोणत्या तारखेला नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार, हे 6वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करावी लागणार, याचबरोबर 2000 रुपयाचा हप्ता येणार का वाढवून 3000 रुपयाचा हप्ता येणार या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या महायुती सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता एक वचननामा जाहीर केला होता आणि त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती आणि त्यांना आता येणाऱ्या 16 डिसेंबरला जे हिवाळी अधिवेशन सुरू होते त्या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असल्याची त्यांना तरतूद करावी लागेल आणि तरतूद केली तरच हा निधी वाढेल। याच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीचे आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर जमा होणार आहे। परंतु राज्य सरकारला जर हे 6वा हप्ता द्यायचा असेल तर एकंदरीत 2000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल, कारण की राज्यातील 90,50,000 शेतकरी नमो शेतकरीसाठी पात्र आहेत। त्यामुळे त्या 90,50,000 शेतकऱ्यांना एकंदरीत 2000 कोटी रुपयाची आवश्यकता लागणार आहे आणि हे जर 2,000 रुपयाचा हप्ता जर द्यायचा ठरवलं तर 2000 कोटी रुपयाची तरतूद लागणार आहे। परंतु राज्य सरकारने निवडणुकीला समोर जाण्याकरिता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही वचन दिलं होतं त्यांना जर हे वचन पूर्ण करायचं असेल तर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 ऐवजी 9,000 ची घोषणा केली होती। त्यामुळे त्यांना वार्षिक 6,000 ऐवजी 9,000 रुपये द्यावे लागणार आणि 9,000 रुपये जर द्यायचं ठरवलं तर हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपयाचा येऊ शकतो। त्यामुळे 3,000 रुपयाचा जर हप्ता सरकारला पुढचा 6वा हप्ता जर द्यायचा झाला तर एकंदरीत 3,000 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारला नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यापोटी करावी लागेल आणि येणाऱ्या 16 डिसेंबर 2024 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढीबाबत याचबरोबर 6व्या हप्त्यासाठी जे काही निधी लागेल त्याची तरतूद त्याचा वेगळा सेपरेट GR काढावा लागेल आणि त्या GRच्या माध्यमातून तो निधी मंजूर झाल्यावर राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचं वितरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून DBT प्रणालीद्वारे एका क्लिकच्या माध्यमातून हे ट्रान्सफर होईल, अशा पद्धतीचे सध्या एक माहिती देण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, याच्यासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल किंवा नमो शेतकरीसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल किंवा अपात्र जर व्हायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला लँड रेकॉर्ड, आधार सीडिंग आणि EKYC हे 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। याच्यामध्ये जर तुम्ही जर EKYC तुम्हाला PM किसानचीच करायची आहे, तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही। याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। याच्या अगोदर काही शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक होतं परंतु ते बँक खातं बंद पडल्यामुळे ते आधारला खातं इनॅक्टिव्ह दाखवते, बंद दाखवते। त्यामुळे तसं जर असेल तर तुम्ही दुसरं खातं उघडू शकता किंवा तेच खातं तुम्ही परत चालू करू शकता, कारण की इथून जे काही सरकारचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या फक्त आणि फक्त आधार लिंक बँक खात्यामध्ये येत आहेत। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं संलग्न लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याशिवाय सरकारचं कोणतंही अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, हे मात्र लक्षात असू द्या। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लँड रेकॉर्डचा सुद्धा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे। आता भरपूर शेतकऱ्यांची जमीन नावावर असून सुद्धा लँड रेकॉर्डमध्ये नो दाखवत आहे। तर तसा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित देऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे आहे ते तुम्ही यस करू शकता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता हे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, फक्त येणाऱ्या हप्त्याची वाट बघायची आहे। परंतु मित्रांनो, महायुती सरकारच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता वचन दिलं होतं ते आता वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारला नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करावीच लागेल। येणाऱ्या 16 डिसेंबर 2024 पासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये या नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाईल, अशी एक मोठी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। जर निधीमध्ये वाढ झाली तर येणारा नमो शेतकरीचा 6वा हप्ता
3,000 रुपयाचा येऊ शकतो। तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।